बातमी बीड जिल्ह्यातून आहे। मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आलेला आहे। नदीला आलेल्या पुराचा नांदूर हवेली गावालाही वेढा पडलेला आहे। यामध्ये गावातील 23 लोक एका घरावर अडकून पडले आहेत। यासाठी सध्या मदत कार्यही सुरू आहे। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे। या संदर्भात अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अशोक, नेमकं काय घडलंय? वर्षा, नक्कीच बीड जिल्ह्याला गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सिंदफणा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो नांदूर हवेली गावाला बसलाय। नांदूर हवेली गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला असून या गावामध्ये तब्बल 23 लोक जे आहेत ते पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत। सध्या एनडीआरएफची एक टीम सुद्धा दाखल झाली आहे। मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे देखील गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता जे 23 लोक अडकून पडलेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत। वर्षा, अशोक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।